निसर्गाकडनं मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी किती मौल्यवान असतात हे आपण सगळेजण जाणतोच. जी स्टोन्स आपण रत्न म्हणून वापरतो ती मुळात खनिजे असतात. खनिजे म्हणजे मिनरल्स असतात. तर अशी हजारो पद्धतीची खनिज आपल्याला पृथ्वीच्या पोटातून मिळत असतात. पण त्या संपूर्ण खनिजांपैकी आपण अशा काही लिमिटेड खनिजांनाच रत्न म्हणून वापरत असतो. अशी काय वैशिष्ट्य असतात त्या स्पेशल खनिजांमध्ये, त्या रत्नांमध्ये, की ज्यांना इतर खनिजांपासून वेगळं करून आपण रत्न म्हणून वापरतो. पैकी पहिला मुद्दा असतो रेअरिटी. ही खनिज अगदी रेअर प्रमाणात आपल्याला उपलब्ध होत असतात. दुसरी गोष्ट असते ड्युरेबिलिटी. ही खनिज ड्युरेबल असतात, आपण त्यांना जेमस्टोन म्हणून वापरू शकतो, त्यामध्ये तितकी स्ट्रेंथ असते. आणि तिसरा मुद्दा की ही खनिज दिसायला फार सुंदर असतात आणि आपल्या भारतीय परंपरेनुसार प्रत्येक स्त्रियांना किंवा पुरुषांना त्यांच्या दागिन्यामध्ये ती रत्न जडवलेली मनापासून आवडतात. खाणींमधनं ही रत्न आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी प्रचंड खर्च येत असतो. ही खूप खर्चिक बाब असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आत्ताच मी म्हणाल्याप्रमाणे ही रत्न मिळणारी ही फार लिमिटेड आणि रेअर असतात. त्यामुळं स्वाभाविकच आपली ही जबाबदारी असते की निसर्गातः मिळणाऱ्या या गोष्टींचं मॅक्झिमम युटिलायझेशन करणं ही आपली जबाबदारी होऊन जाते. हे आणखी सोप्या पद्धतीने समजण्यासाठी आपण आणखीन एक उदाहरण घेऊया. लाखो हजारो टन माती उकरल्यानंतर, एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर पैकी आपल्याला फक्त 10 किलो जर आपल्या उपयोगाचं मिनरल मिळणार असेल, पैकी फक्त एखादा किलो फायनेस्ट मटेरियल त्यातनं मिळत असेल, तर इतका प्रचंड खर्च केल्यानंतर 9 किलो जे आपल्याला मिनरल मिळालेलं आहे ते आपण असं सहज वेस्ट नाही करू शकत. त्याच्यामुळं त्याच्यावरती काही मॅन्युअल इंटरव्हेन्शन करून, त्याच्यावरती काही प्रक्रिया करून ते मटेरियल सुद्धा विक्रीलायक आपण बनवलेलं असतं. त्याला आपण ट्रीटमेंट असं म्हणत असतो. मिळालेल्या रत्नांची क्वालिटी एनहान्स करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीच्या ट्रीटमेंट्स केलेल्या असतात किंवा केल्या जाऊ शकतात हे तुम्हाला समजून घ्यायला आवडेल का? जर तुमचं उत्तर हो असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये येस असं टाईप करा. असा व्हिडिओ मी त्याच्याबद्दल आवर्जून बनवेन. याच्या व्यतिरिक्त जेमस्टोन बद्दल तुम्हाला कोणतीही शंका असेल, कोणतीही अडचण असेल तर कॉमेंट्स मध्ये किंवा डीएम मध्ये मला प्रश्न विचारू शकताय. मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी तुम्ही शोरूम मध्ये केव्हाही येऊ शकताय. शोरूमचा पत्ता आहे श्री कुबेर ज्वेलर्स, कुबेर चेंबर्स, इंचगिरी मठाच्या समोर, विजापूर रोड, सोलापूर.